जे तयार झालेले आहेत आणि जे इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे. त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो इथे. जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं तर फूड सेफ्टी म्हणून करतं. आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशन म्हणजे येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे. आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे. या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ते सगळी प्रोसेस तिथपर्यंत पाळायची असते. याचा एक महत्वाचा घटक जो सर्वात मेन अफेक्ट करतो, मॅन्युफॅक्चर तर आहेच, प्रोसेसर आहेत, पण सर्वात महत्वाचा आजच्या डेटला जर बघितला तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत जे फूड दिलं जातं, विकलं जातं, नागरिकांपर्यंत दिलं जातं, हे स्टँडर्ड्स पाळतात की नाही पाळतात हा एक महत्वाचा इश्यू आहे. आणि याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे रेग्युलेशन स्टँडर्ड्स हे फूड सेफ्टी अथॉरिटीने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डिसाईड केलेले आहेत, वेळोवेळी डिक्लेअर केलेले आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काल 23 जूनला मी एक आदेश पारित केलेले आहेत की ते आदेश आहेत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज यांच्या बाबतीतल्या पाळावयाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्ड्स आहेत, ज्या प्रोसेसेस आहेत त्या पाळणं बंधनकारक आहे त्यांच्यावरती. तर त्यामध्ये जर बघितलं तर आम्ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी, आरोग्य संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन म्हणून एक महत्वाचा निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय काल घेतलेला आहे आणि ते आदेश मी पारित केलेले आहेत. हे काय आदेश आहेत तर हे कंप्लायन्स ह्या इंडस्ट्रीनं म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज हे जे आहे यांनी करायचे आहेत आणि त्यांचं एन्फोर्समेंट आपल्या मशिनरी मार्फत म्हणजे आपली जी यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत करायचं आहे. तर हे करण्यासाठी सुरक्षित अन्न, स्वच्छ आस्थापना आणि जबाबदार अन्न व्यावसायिक यांच्या बाबतीत आपण काही आदेश पारित केलेले आहेत. ते सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर ते जे रेग्युलेशन्स आहेत ते रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते कोणते रेग्युलेशन्स आहेत तर पहिला आहे रजिस्ट्रेशन, अन्न व सुरक्षा मानके, अन्न व्यवसायाचे परवाने व नोंदणी 2011चे रेग्युलेशन्स आहेत. तर याच्या बाबतीत मोस्टली बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा लायसन्स झालं. रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आत आहे तोपर्यंत रजिस्ट्रेशन, त्याच्यावरचे लायसन्सेस असतात. त्याचं इम्प्लिमेंटेशन काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अन्न व सुरक्षा मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके हे विनियम 2011 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न व सुरक्षा मानके, दूषके, विषे व अवशेष हे 2011चे रेग्युलेशन्स आहेत, याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके, लेबलिंग आणि प्रदर्शन 2020 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके, पॅकेजिंग विनियम 2018 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शाळेतल्या मुलांसाठी जे सुरक्षित अन्न व संतुलित आहार नियम 2020 आहेत हे सुद्धा इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे मानके होते तर म्हणजे का इम्प्लिमेंट झाले नाहीत किंवा पूर्णपणे होतात की नाही आहे. आतापर्यंत आमचा जो अनुभव आलेला आहे म्हणजे माझ्या अगोदरचा आहे, जे काही रेट्स झालेले आहेत, सर्च झालेले, सीजर झालेले आहेत, ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या फाइंडिंग्स आहेत त्या फाइंडिंगमध्ये आम्हाला काय सापडलं आणि त्याच्यात हे उत्तर आहे की हे आदेश म्हणजे पारित केले याची आवश्यकता का भासते. कदाचित इंडियामध्ये आपण फर्स्ट असू, मला माहित नाही बाकीच्या राज्यांनी केलेलं नाही, की मोस्टली मला जे आहेत असे आदेश मला बघायला भेटलेले नाहीयेत. कदाचित असेल किंवा दुसऱ्यांनी केले असेल. तर याची आवश्यकता यासाठी पाहिली की ज्या आम्ही राबवलेल्या तपासण्या आहेत, विशेष मोहिमा आहेत, सर्वेक्षण आहेत आणि अंमलबजावणी या कार्यामध्ये आम्हाला गंभीर त्रुटी या आस्थापनामध्ये आढळलेल्या आहेत. जसे की अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, दुसरं वापरलेल्या खाद्यतेलाचा परत पुनर्वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणे,
तापमान नियंत्रणातल्या त्रुटी ह्या असणे, कारण तापमान आपण ज्यावेळेस कळतो त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. अन्न दर्जाहीन साहित्यामध्ये अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणे, ग्राहकांना सुरक्षित पाणी उपलब्ध न करून देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे, ह्या मेजर त्रुटी आम्हाला त्याच्यामध्ये आढळल्या. आणि ह्या त्रुटी ह्या ज्या स्टँडर्ड्स आहेत याचं उल्लंघन करणारे आहेत. आणि म्हणून परत आपल्याला त्याचे आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून हे काल आम्ही 23 जून रोजी हे आदेश पारित केलेले आहेत. ती कॉपी आपल्याला मी आता देईलच, अवेलेबल आहे, आपण देऊया. हे आदेश कुणाकुणाला लागू होणार आहेत हा पुढचा प्रश्न येतो. तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, कॅन्टीन्स आणि कॅफेटेरिया, बेकरीज आणि मिठाईवाले शॉप किंवा स्वीट शॉप्स, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार्स, क्लाउड किचन्स, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स, साखळी उपाहारगृहे, ई कॉमर्स आणि ऑनलाइन फूड डिलीवरी प्लेटफॉर्म इत्यादि सर्वांना हे लागू होणारे आदेश आहेत. म्हणजे काम कर रहा है तो उसको 10 लाख तक की पेनल्टी है. अनसेफ फूड अगर कोई बना रहा है, प्रोसेस कर रहा है या सेल कर रहा है तो उनको लाइफ इम्प्रिजनमेंट तक और 10 लाख तक पेनल्टी हो सकती है. इसका इम्प्लीमेंटेशन इसके आगे बहुत सख्त तरीके से होगा. ये मेरी विनती है, मेरा एक आह्वान है कि जो इंडस्ट्री इसमें है सबने इसका कंप्लायंस करना चाहिए. और मेरे ऑफिसर को मैंने सख्त ताकीद दी है कि ये सब इम्प्लीमेंटेशन कंप्लीट होगा, कॉम्प्रहेंसिव होगा. अब तक जाके सिर्फ सैंपल लेके जो आते थे उतना नहीं होगा. उसके सिवा सब जितने रेगुलेशंस है वो सब रेगुलेशन इम्प्लीमेंट हो रहे कि नहीं हो रहे उसका रिपोर्ट सैंपल के साथ आएगा और उसी हिसाब से सैंपल का टेस्टिंग भी होगा, रिजल्ट भी होगा. इसका उद्देश्य है कि जो जेन्युइन बिजनेसेस है उनको कोई फियर करने की जरूरत नहीं है, डरने की जरूरत नहीं है. जो नॉन जेन्युइन है उनको बिल्कुल डरने की, छुपने के लिए जगह भी नहीं मिलेगी. इसका अंतिम उद्देश्य है कि जो ह्यूमंस है, जो सिटीजन्स है महाराष्ट्र के और बाहर से जो यहाँ आते हैं, वो जो फूड खाते हैं वो फूड पूरा तरीके से सेफ हो, सिक्योर हो, जिसकी वजह से आपकी हेल्थ अच्छी रहे, इंप्रूव हो, ना कि उसके वजह से आपको फूड पॉइजनिंग या आप उसके वजह से आपको पता नहीं, इसकी वजह से उसका आपका एडवर्स इम्पैक्ट हो. इसीलिए आदेश जारी किए हैं. इसका इम्प्लीमेंटेशन चालू हो चुका है. सब ई कॉमर्स भी आया, प्लेटफॉर्म भी आया, डार्क किचन भी आया, चेन वाले भी आए, सब इसमें आए हैं. आपको जो ऑर्डर है उसमें लिखा है. अब तक एफबीओ के टोटल लगभग 11,60,000 के आसपास लाइसेंस रजिस्टर्ड एफबीओज है. उसमें से जो फूड इंडस्ट्री पर्टिकुलरली होटल रेस्टोरेंट्स इसमें जो है तो 4 लाख से ज्यादा है. तो काफी बड़ा नंबर है. लेकिन उसमें हम काम करेंगे, कंप्लायंस करेंगे और लोगों की हेल्थ बढ़ाएंगे. It's already started, it's already in existence. So that's what we have taken a special drive. वो कल से चालू होगा स्पेशल ड्राइव इंस्पेक्शन का, उसमें से भी देखा जाएगा. सो मेरा ये मानना है कि जो इसमें कंप्लाई कर रहे हैं उनको कोई जरूरत नहीं है. जो कंप्लाई नहीं करे प्लीज कंप्लाई करे. तब तक आपका जो भी बिजनेस है बंद रखे, कंप्लाई करके आपका चालू करें. तेच तर सांगितलं आतापर्यंत. क्वांटिटी किती द्यावी हे हॉटेल आणि त्यांचं. ओके, थँक्यू. प्रेस येईल ना तुम्हाला उद्या.